तर नमस्कार, मी शिवम देशमुख. मी आता सध्याच निघतोय. आता प्रथमेश शार्पेच्या घरी. तो एक चांगला ब्लॉगर आहे आणि आपण तर पाहताच आहात त्याचे यूट्यूबचे ब्लॉग्स येतात. वेट लॉस जर्नी येते आणि इंस्टाग्रामवर पण त्याची जर्नी येत आहे. तर तो काय करतो की रात्रीच्या वेळी तो बस जवळपास त्याच्या घराच्या टेरिसवर फिरत राहतो. 10-12 हजार तो पाऊल फिरतो आणि तो जवळपास माझा एक चांगला जवळचा मित्र आहे आणि तो सध्या अमरावतीमध्ये 2-3 दिवस आहे. तर विचार केला की चला बा जाऊ त्याच्या घरी जाऊ आणि आजची संध्याकाळची जे फिरण्याचे जे मिल्स राहते तो जवळपास 12-13 किलोमीटर फिरतो. तर विचार केला की चला त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्यासोबत फिरू. संध्याकाळचे मील आपण त्याची संध्याकाळची मील आपण त्याच्यासोबत कम्प्लीट करूया. तर त्याला कंपनी देऊ. तर चॅनलला बनत राहा भाई. याला उचललं, प्रथमेशने घरूनच उचललाय. आता विचार केला की अजून एक मित्राला भेटून घेऊ, म्हणजे हा नाहीच आहे तर नाही राहील. तर हा बघा तुमचा. नमस्कार मित्रांनो, चला भेटू एका ठिकाणी. इथं रस्त्यात मारुतीचं मंदिर होतं. तर विचार केला की पहिले दर्शन घ्यावं. जायचं कुठं होतं आणि आलो इथं राजकमल चौकात. हा भाऊ मस्त गाडी चालवून राहिला आपला. मामा आवडते म्हणते माझे ॲक्सेस फिलच ते म्हणते चांगला. असं वाटते ब्लॉगर बनून काही नाही बा, चांगलं वाटते जसं आहे तसं. भाऊ खाऊन आला आता खरमुरे. काढू तर दे खरमुरे. मस्त खाऊन आला एकटा हा. काय डायटर असलेला माणूस असं होते. खरमुरे खा लागून आले आज. भाऊनं मस्त असे खरमुरे खाल्ले. मी वडापाव खाल्लो. भाऊ डायटवर आहे. भाऊनं वडापाव सोडला. पहिल्यांदा सोडला म्हणते. काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागत असते वजन कमी करण्यासाठी. भाऊनं खूप मोठं काम केलं आहे सध्या. जिल्हा अधिकाऱ्याचं घर आहे. बंगला आहे मोठा. डिस्ट्रिक्ट कलेक्टर. जे आपल्या अमरावतीचं जे हे आहे आपलं वेलकम पॉईंटने येणारा तो रस्ता आहे. मस्त रस्ता आहे. एकदम सुनसान आहे भाई. एकदम कडक वाटायला इथं. आणि हे दुसऱ्या IAS चं घर आहे. विभागीय आयुक्त. मस्त आहे. म्हणजे लॉंग ड्राईव्हसाठी तर बेस्ट रूट आहे भाई हा. म्हणजे वेलकम पॉईंटला हायवे पकडायचं सरळ आहे. मस्त दोन्ही बाजूला जंगलातून हा रस्ता जातो. शांत वाटतं इथं. पाहू आपण अजून काही लोकांचे घर पाहू. आम्ही दोन पाहू. रात्री फिरून आलो. एकदम सुनसान रस्त्यानं. गाणं आठवलं. कमिशनर ऑफिसवर गेलो आहे. कसं आहे काही पाहायचं नंबर तिथला यायचं. मस्त इथं मस्त हायवे आहे. मस्त मग सुखानं वाटते. तो उद्या राजमाता जिजाऊची जयंती आहे आपल्या आऊसाहेबांची, जे आपण म्हणायचो. खूप सुंदर वगैरे आहे बघा. एक सुंदरशी तोप आहे. राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक म्हणून आहे इथे. पाहू शकता तुम्ही. खूप सही चौक आहे बघा. उद्याला म्हणजे आऊसाहेब उद्याला जिजामातांची जयंती सुद्धा आहे. खूप सही आहे भाई. व्यवस्थित. ही तोप बघा किती मस्त आहे. वाटते असं वाटते की रिअलच आहे तसं की. खूप सही आहे. आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे सेंट थॉमस चर्च आहे. आणि त्याचे इंग्रजांनी बांधलं होतं ब्रिटिशकालीन. खूप सही व्यवहार आहे भाई इथला. तो चॅनलला बनवत राहा. सबस्क्राईब करा.
एकदम सही आहे आतमधून. मस्त इथे असं तुम्हाला फाउंटन पाल भेटतं. असं एक नंबर स्पॉट आहे रस्त्याच्या मध्ये बघा. उद्या जिजामातेची जयंती सुद्धा आहे. खूप सही स्पॉट आहे. याच्या समोर जायसाठी मला शूज पहिले काढावं लागेल. प्रकार आहे हे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. खूप सही आहे. दोन्ही बाजून असे मावळे पण दाखवले. एक नंबर आहे भाई, एक नंबर. प्रथमेश चारपे पर्यंत भाऊला उद्या अवॉर्ड भेटणार आहे. कसला अवॉर्ड भेटणार सांग भाई. काही नाही बा, वीर वीरांगना महाराष्ट्र 2025चा इन्फ्लुएन्सरचा अवॉर्ड भेटणार आहे. तर उद्याला तो कार्यक्रम 11 वाजेपासून 7 पर्यंत राहील गरणा फिलिंग मध्ये. तिथे तुमची उपस्थिती राहू द्या. एक प्रथमेशचा एक छोटासा फॅन म्हणून. तसं आहे भाई. तर आता भाऊ चालले म्हणते घरी. 11 वाजले ना बाबू रात्रीचे. तर भाऊच्या पुरस्कारासाठी तर मस्त अवेलेबल राहा. एक भाऊच्या नात्यानं चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा मस्त पैकी. आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला अजून भाई, अजून काही म्हणायचं आहे? नाही बस. तर भेटू.